रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, अहिल्यानगर तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 21 मार्च 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याच्या 103 ट्रॅक्टर तर 36 पिकअप अशा 139 वाहनांमधून उन्हाळी कांद्याची आवक ही आली होती. उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 700 रुपयापासून 1535 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदा विकला. सरासरी कांदा 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उन्हाळी कांद्याची गोल्टी 300 रुपयापासून 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 450 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची गोल्टी विकली. तर लाल कांद्याची 203 ट्रॅक्टर तर 129 पिकअप अशा 332 वाहनांमधून लाल कांद्याची आवक आली होती. लाल कांदा 600 रुपयापासून 1127 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 635 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 475 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज लाल कांद्याची गोल्टी विकली. तर अहिल्यानगर येथे आज 35,738 कांदा गोण्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीच्या कांद्याचे भाव 900 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 600 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 300 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 150 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत. 89 कांदा गोण्यांना जास्तीत जास्त 1,300 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला. मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर नगर येथे आज 650 रुपये क्विंटलला निघालेला आहे. तर मित्रांनो, नगर येथे मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले. तर इकडे चेन्नई येथे 50 कांदा गाड्यांची आवक झाली होती. गोल्डी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्डा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल साईज कांदा 1,500 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर फुल बिग साईज कांदे 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. आंध्र प्रदेशचा कांदा 600 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे. तर चेन्नई येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज थोडेसे कमी झालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.